लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये आज नवीन प्रकरण आहे. अथ स्त्री प्रत्ययाः. ठीक आहे. स्त्रीलिंगी प्रत्ययाचा विचार या प्रकरणात आपल्याला करायचा आहे. सूत्र आहे स्त्रियाम. अधिकार सूत्र आहे 4-1-3. स्त्रियाम सप्तमीचं एकवचन. अधिकारोयम. ठीक आहे. अधिकार सूत्र आहे. त्याचा अधिकार चालतो कुठून कुठपर्यंत. तर दिल्या पुस्तकात समर्थानाम इति यावत. म्हणजे समर्थानाम प्रथमाद्वा असं एक सूत्र येत आहे पुढं 4-1-82. त्याच्या पूर्वपर्यंत त्याचा अधिकार चालतो स्त्रियांचा. म्हणजे स्त्रियाम सूत्र जे आहे 4-1-3 इथपासून ते समर्थानाम प्रथमाद्वा 4-1-82 याच्या पूर्वपर्यंत आहे की नाही. ज्या ज्या प्रत्ययांचं विधान केलं जाणार आहे ते प्रत्यय कोणते असणार. स्त्रीलिंगी असणार आहे. ठीक आहे जी. चला सूत्राचा अर्थ लिहा. स्त्रियाम सूत्राचा अर्थ लिहा. स्त्रियाम 4-1-3. या सूत्रापासून ते समर्थानाम प्रथमाद्वा 4-1-82. या सूत्राच्या अगोदर पर्यंत स्त्रीत्वाचा अधिकार आहे. स्त्रीत्वाचा अधिकार आहे. अर्थात या अधिकारामध्ये विधान केल्या विहित प्रत्यय. अर्थात या अधिकारामध्ये विहित प्रत्यय स्त्रीलिंगी प्रत्यय आहेत. ठीक. चला स्त्रीलिंगी प्रत्यय आहेत. कोण. काय विशेष. चला पुढे सूत्र आहे अजाद्यतष्टाप. विधी सूत्र आहे 4-1-4. अजाद्यतः षष्टीचं एकवचन. टाप प्रथमेचं एकवचन. ठीक आहे. विधी सूत्र आहे अजाद्यतः षष्टीचं एकवचन. टाप प्रथमेचं एकवचन. बघा अजादीनाम अकारांतस्य च वाच्यम यत् स्त्रीत्वम तत्र द्योते टाप स्यात्. बोला. अजादीनाम अकारांतस्य च वाच्यम यत् स्त्रीत्वम तत्र द्योते टाप स्यात्. ठीक आहे जी. अजादीनाम अजादी गणपठित प्रातिपदिकांना तसेच अदंत. अदंतचा अर्थ आहे अकारांत. अकारांत प्रातिपदिक आहे की नाही. तर त्यांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय होतो कोणता. टाप. ठीक आहे जी. असं सांगितलं आहे. अजादीनाम अकारांतानाम अकारांतस्य च वाच्यम यत् स्त्रीत्वम तत्र द्योते टाप स्यात्. या सूत्राचा अर्थ.
आजादी गण पठित प्रातिपदिकांचा वाच्य तसेच अदंत प्रातिपदिकांचा वाच्य जे स्त्रीत्व त्याला द्योतित करायचं असेल तर त्या प्रातिपदिकांना टाप प्रत्यय होतो. झालं जी. चला, आजादी एक गण आहे. तर आजादी गण पठित प्रातिपदिक असतील किंवा अकारांत प्रातिपदिक असेल, त्यांचा वाच्य, त्यांचा अर्थ जे स्त्रीत्व आहे, स्त्रीलिंग, त्याला द्योतित करायचं असेल, प्रकाशित करायचं असेल, स्पष्ट करायचं असेल, अभिव्यक्त करायचं असेल, तर त्या प्रातिपदिकांना प्रत्यय होतो. कोणता? टाप. ठीक आहे. उदाहरण लिहा. अज. काय लिहिलंय? अज. अधिक टाप. आजादी गणातला पहिला शब्द आहे अज. तर अज अधिक टाप केला. अज शब्दाचा अर्थ होतो बकरा, आणि आपल्याला त्याचे स्त्रीलिंग द्योतित करायचं आहे, बकरी, आणि म्हणून प्रत्यय केला टाप. कोणत्या सूत्राने? अजाद्यतच टाप. टापचा राहतो आ. पची हलंत्यम सूत्राने संज्ञा, चुटून टची संज्ञा, तस्य लोपाने लोप राहतो आ. अज अधिक आ. अका सवर्णे दीर्घ. अजा. स्वादि प्रत्याना सु. अजा अधिक सु. सुचा राहतो स. हल ग्याभ्यो दीर्घासु तिसऱ्या प्रोक्तम हल. सुचा लुक राहिला अजा. रमाप्रमाणे अजा. अजा म्हणजे बकरी. ठीक आहे ना जी. अज, अजह पुल्लिंगात आलं की बकरा. अजा हा बोकड, आणि अजा म्हटलं की बकरी. चला, त्याचप्रमाणे आणखीन उदाहरण दिले आहे. ही प्रक्रिया हीच आहे पुस्तकात बघा. एडका. एडकह शब्द आहे पुल्लिंगात, आणि टाप केला तर एडका. हीच प्रक्रिया अजावानी. एडका म्हणजे काय? त्याला काय म्हणणार मराठीत? मेंढा आहे की नाही? भेड, मेंढा. अश्वा, घोडी. अश्व म्हणजे घोडा. टाप केला तर घोडी, अश्वा. चटका, चिमणी. चटका म्हणजे चिमणी. चटक, चिमणा, चिमणी, चटका. मूषिका, उंदरीन, उंदराची पत्नी. कळलं काय झालं? मूषिका. हा. बाला. बाला म्हणजे हा कन्या, छोटी मुलगी. वत्सा. वत्सा म्हणजे वासरी, वासरू, वासरी. बच्चिया, कारोड. ठीक आहे ना जी. होडा. होडा म्हणजे बाला, लडकी, छोटी मुलगी. होडा, बाला. होडाचा अर्थ आहे बाला. हा. पुढे आहे मंदा. मंदा म्हणजे बालिका. मंदाचा पण अर्थ काय? बालिका. काय झालं? विलाता. विलाता म्हणजे बाला किंवा नवयवना स्त्री. ठीक आहे ना. विलाता इत्यादी. लागलं जी.
पुढे आहे काय? मेधा. मेधा म्हणजे बुद्धी. मेधा शब्दार्थ काय होतो? बुद्धी. आणि गंगा. गंगा म्हणजे भागीरथी. गंगा माहिती ना? हा. आणि सर्वा. सर्व. सर्व सगळे स्त्रीलिंगात पण आहे की नाही? पुल्लिंगात सर्व सर्व सर्व, स्त्रीलिंगात सर्वा सर्वे सर्वा. झालं जी? टाप झालाय सर्व ठिकाणी. काही अवघड नाही ना? चला पुढे सूत्र आहे उगीतश्च. विधी सूत्र आहे 4, 1, 6. उगीतः पंचमीचं एकवचन, च अव्यय. अर्थ दिला आहे उगीदंतात प्रातिपदिकात स्त्रियां गिप स्यात्. वाचा. उगीदंतात प्रातिपदिकात स्त्रियां गिप स्यात्. उगीदंतात. उगीत म्हणजे काय? उक आहे इत ज्याचा. उक हा प्रत्याहार आहे. उक प्रत्याहारामध्ये कोण कोण वर्ण येतात? उ, रू, लू. ठीक आहे ना? हे वर्ण आहे अंती आणि हे वर्ण आहे इत ज्याच्यात, त्याला म्हणायचं उगीत आहे की नाही? उ वर्णाची किंवा रू वर्णाची किंवा रू वर्णाची आहे की नाही? उगीदंतात म्हटलंय म्हणजे उक म्हणजे उ, रू, लू हे आहे अंती ज्याच्या आहे की नाही? असे जे प्रातिपदिक त्यांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय होतो. कोणता? गिप. उगीदंतात प्रातिपदिकात स्त्रियां गिप. झाला अर्थ? लिहा अर्थ. उक अर्थात उक अर्थात उ, रू, रू. हे आहे अंती ज्याच्या किंवा हे संज्ञक आहे अंती ज्याच्या. हे संज्ञक आहे अंती ज्याच्या अशा प्रातिपदिकांना स्त्रीलिंगामध्ये गिप प्रत्यय होतो. गिप प्रत्यय होतो. झालं? उदाहरण तर आपल्याला सिद्ध करायचं आहे भवती. ती दीर्घ. भवती म्हणजे भवती भवता भवंती, त्यातलं भवती नाही, स्त्रीलिंग भवती. त्याचा अर्थ होतो स्त्रीलिंगी आप. स्त्रीलिंगी आपण. स्त्री एखादी स्त्री. भवान भवती असा तर भवती. तर मूळ शब्द आहे भवतु. काय जी? भवतु. भवतुचा अर्थ आहे आपण. भवतु मध्ये अंतिम उची इत संज्ञा उपदेशे जनुनासिकेत सूत्राने. तसे लोपाने लोप शिल्लक राहतो भवत. काय शिल्लक आहे जी? भवत. मग आता भवतु भवत हा उगीत आहे की नाही? उ आहे इत ज्याचा असा आहे. आणि म्हणून उगीतश्च सूत्र येईल आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेत. उगीतश्च गिप करा. भवत अधिक गिप. गिपचा राहतो ई. पची हलंत्यम सूत्राने संज्ञा. लशिक्व तद्धिते सूत्राने गची संज्ञा. तसे लोपाने लोप राहतो काय? ई. स्थिती आहे भवत अधिक ई. जोडून द्या भवती. मग या प्रातिपदिकात या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय सु आला. भवती अधिक सु. सुचा स. हल ग्याभ्यो दीर्घा सुतिस्य प्रोक्तम हल. सुचा लुक राहिलं भवती. भवती भवत्येव भवत्य. नदी नद्यौ नद्यप्रमाणे. झालं जी? चला पुढे आहे काय? पुढे भवंती. लिहा त्याचा अर्थ. भवंती
भवंतीचं काय अर्थ करणार? ते भवती वेगळं आहे, आता हे भवंती आहे. भवती कुठलं रूप आहे? भूसत्तायाम धातूला शत्रू प्रत्यय होऊन स्त्रीलिंगातलं रूप आहे भवंती. जसं शत्रु भूधातूला शत्रू प्रत्यय झालं भवन, भवन भवंत भवंत. सह भवन खादन गच्छती, सह खाद तो खाता हुआ जातो, खात खात जातो. तसं स्त्रीलिंगात आहे भवंती. भवंतीचा अर्थ काय? होती हुई हिंदीमध्ये बोलणार, मराठीत काय बोलणार? होती, होत असलेली. ठीक आहे ना जी? हा. उदाहरणार्थ सा खादंती गच्छती, ती खात खात जाते, है की नाही? तशा प्रकारे अर्थ आहे, होत असलेली. ठीक आहे ना? चला, कसं सिद्धी होते बघा आता, लिहा प्रक्रिया. भूसत्तायाम धातू आहे, भ्वादिगण परस्मय पदाचा धातू आहे. त्या धातूला शत्रू प्रत्यय केला. लट शत्रुशानच्या प्रथमा समानाधिकरणी सूत्राने शत्रू प्रत्यय होऊन रूप झालं भवत. काय झालं? भवत. तर भवत हे जे आहे तर शत्रू प्रत्यांत आहे ना. म्हणजे याच्या शेवटी शत्रू आहे, रू आहे, आणि रूची काय झाली? हीच संज्ञा. आणि रू हा उक मध्ये येतो की नाही? म्हणजे उक आहे इत ज्याचा, असं प्रातिपदिक आहे. आता हे कोणतं? भवत आहे की नाही? आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय येईल उगितश्च, सूत्राने गिप प्रत्यय. ताना भवत अधिक गिप, उगितश्च सूत्राने गिप आला. का बरं गिप आला? उक इत आहे म्हणून त्याचा, आहे की नाही? तर स्थिती आहे गिप, गिपचा राहतो ई, भवत अधिक ई. या स्थितीमध्ये एक सूत्र येतं मागचं, कोणतं? बरोबर आहे, शप क्षणोर नित्यम, याने नुम. मी तर त्यात पराचं साह्य घेऊन तो नुम होईल भव नुम त अधिक ई. नुमचा राहतो न. स्थिती आहे भवंत अधिक ई. या अवस्थेत नश्चा पदांतस्य झली, नलानुस्वार. पुन्हा अनुस्वारस्य परस्वर्ण, परस्वर्ण करा. भवंत पुन्हा न झाला अनुस्वाराचा, आणि ई जोडून दिलं भवंती. काय झालं? भवंती. पुन्हा आता गॅप प्रातिपदिकातने सु आणला. गॅप प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय सु, सुचा स राहिला. हल गॅप्यो दीर्घासोत्तिस्य प्रोक्तम हल, सुचा लुक. रूप बनलं काय? भवंती. काय रूप बनलं? भवंती. भवंती. झालं जी? चला पुढे जाऊया. पुढे काय आहे? पचंती. हीच प्रक्रिया. पचंतीचा अर्थ आहे शिजवत असलेली कोणी स्त्री, पकाती हुई. याची सर्व प्रक्रिया वरच्या भवंतीप्रमाणेच आहे. यामध्ये डुपचश पाके धातू आहे, भवादिगण उभयपद. त्याला शत्रू प्रत्यय होऊन गिप झाला, नुम झाला वरच्या प्रमाणे. बरं, चला पचंती. त्याचप्रमाणे पुढे उदाहरण दिव्यंती, चमकती हुई, चमकत असलेली. रमा दिवंती गच्छती. रमा चमकत चमकत जात आहे. लागलं की नाही? चला मग पूर्ण प्रक्रिया भवंती प्रमाणेच आहे. दिव धातूला शत्रू प्रत्यय गिप आणि नुम हे सर्व झालं. अशाच प्रमाणे नमंती, पठंती,
पतंती, चोरयंती वगैरे वगैरे. पण हा ई दीर्घ आहे, एवढं ध्यानात ठेवायचं आहे की नाही जी. चला मग झालं हे. पुढे जाऊया. पुढे सूत्र आहे टिड्ढाय द्वय सज दग्नय मात्रच तय ठक ठै कै क्वर पह. बोला. विधी सूत्र आहे 4:1:15. एकच पद आहे याच्यात. टिड्ढाणे द्वय सज दग्नय मात्रच तय ठक ठै कै क्वर पह. प्रथमेच बहुवचन. 12 प्रत्यय याच्यात. ठीक आहे जी. बघा कोण कोण प्रत्यय याच्यात माहिती आहे तर बघा. टिट, ढ, अन, ऐ, द्वयसज, दग्नय, मात्रच, तय, ठक, ठै, कै, क्वरा. बरोबर. चला खाली काय दिलंय बघा. अनुपसर्जनम यत टिदादि तदंतम यदंतम प्रातिपदिकम ततः स्त्रियां गिप स्यात्. कोणत्या प्रत्ययाचं विधान आहे. गिप. गिप आहे की नाही. प्रत्यय ग्रहणे तदंताग्राह्य. प्रत्ययाचं ग्रहण केलं इथं तर याने समजायचं पद या प्रत्ययाच्या अंत ही प्रत्यय आहे अंती ज्यांच्या अशी प्रातिपदिक घ्यायची, अशी शब्द घ्यायची. ठीक आहे ना. मग लिहा सूत्राचा अर्थ. अनुपसर्जन. अनुपसर्जन कंसात लिहा अगौण बराबर प्रधान कंस बंद. अगौण बराबर प्रधान कंस बंद. जो टित तथा ढ आदि प्रत्यय ज्याच्या अंती असतील अशा अदंत प्रातिपदिकांना स्त्रीत्वाच्या विवक्षेमध्ये गीत प्रत्यय होतो. गीत प्रत्यय होतो. ठीक आहे जी. बघा अर्थ. अनुपसर्जनचा अर्थ आहे अगौण म्हणजे प्रधान. उपसर्जनचा अर्थ होतो गौण. अनुपसर्जन म्हणजे मुख्य. अशी जी टीत तर टीत हा काही प्रत्यय नाही. ट आहे ज्याचा असे असे. पुन्हा ढ इत्यादी प्रत्यय. तर मग सूत्रात सांगितलेले प्रत्यय ढ, अन, ऐ, द्वयसज, दग्नय, मात्रस, तय, ठक, ठै, कै, क्वर हे सारे प्रत्यय. ते प्रत्यय ज्याच्या अंती आहेत अशा अदंत प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेत प्रत्यय होतो. कोणता. गीत. लागलं जी. चला आता उदाहरण घ्या. उदाहरण आहे पहिलं उदाहरण कुरुचरी. लिहा. कुरुचर हे लिहित चला. कुरुचर हे चरेष्ट सूत्राने ट प्रत्ययांत
अदंत प्रातिपदिक आहे. अदंत प्रातिपदिक आहे. अतः टिड्ढाण इत्यादि सूत्राने गिप प्रत्यय, टिड्ढाण इत्यादि सूत्राने गिप प्रत्यय. तर स्थिती लिहा कुरुचर अधिक गिप. गिप राहतो ई. कुरुचर अधिक ई झालं. याची भम यस्य तिच्या. तर कुरुचर मध्ये अंतिम अची अ गेला तर कुरुचर अधिक ई जोडून द्या कुरुचरी. मग पुन्हा स्वादी प्रत्यय हलग्याभ्यो दीर्घास्वतीस्य प्रोक्तम हल सोचा लुक राहिलं काय कुरुचरी. त्याचा अर्थ काय लिहा कुरुषु चरती स्त्री कुरुचरी. कुरुषु चरती स्त्री कुरुचरी. अर्थ आहे कुरु देशामध्ये फिरणारी स्त्री. झालं. पुढे काय उदाहरण. नदट नदी. नदट शब्दापासून नदी, देवट पासून देवी. नदट देवट हे शब्द पचादी गणामध्ये आहेत आणि त्याच्यामधील टची संज्ञा आहे. नदट मध्ये टची संज्ञा हलंत्या सूत्राने. देवट मध्ये सुद्धा टची संज्ञा. त्यामुळे नदट नद आणि देव हे कसे शब्द झाले टित आहे की नाही. आणि टित जे असतात प्रातिपदिक त्यांना सुद्धा प्रत्यय होतो स्त्रीलिंगाचे विवक्षेप गिप. कोणत्या सूत्राने टित आहे की नाही. पहिलं झालं की नाही टित करा प्रत्यय गिप. नद अधिक गिप या सूत्राने. देव अधिक गिप गिपचा ई. नद अधिक ई देव अधिक ई. याची भम यस्य तिच्या. नद दकारोत्तरवर्ती आकाराचा लोप त्याच्यामध्ये ई जाऊन मिळाला नदी. तसंच देवामध्ये देवी झालं रूप तयार. स्वादी प्रत्यय हलग्याभ्यो दीर्घास्वतीस्य प्रोक्तम हल सुचा लुक देवी नदी. देवी म्हणजे काय दिव्य गुणयुक्ता स्त्री. देवी शब्दाचा अर्थ काय दिव्य गुणयुक्ता स्त्री. दिव्य अशा गुणांनी युक्त जी स्त्री तिला म्हणतात देवी. हे झालं टिच्च उदाहरण बरोबर. आता उदाहरण दिल्या जात आहे. दोन उदाहरण झाले टिच्चे बरोबर आहे की नाही. आता कोणतं उदाहरण आहे मग प्रत्येक कोणता आहे पुढे ढ क्रमाने उदाहरण आहे बघा. ढ प्रत्ययांतच उदाहरण आहे सौपर्णेयी आहे की नाही. कोणतं उदाहरण कशाचं आहे लिहून घेत चला तर लिहा. स्त्रीभ्यो ढक सूत्राने अपत्यार्थामध्ये ढक प्रत्यय होऊन रूप बनलाय सौपर्णेय. काय बनलाय सौपर्णेय. मग आता या सूत्राने स्त्रीलिंगाचे विवक्षित गिप प्रत्यय तर लिहा सौपर्णेय अधिक गिप. गिपचाही बाकीची प्रक्रिया आता सांगायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी समजून घ्यायची काहीच लागत नाही. याची भम यस्य तिच्या. स्वादी प्रत्यय हलग्या बस एवढंच प्रत्येक ठिकाणी. मग काय रूप बनलं सौपर्णेयी झालं. पुढे उदाहरण आहे ऐंद्री अनप्रत्याचं उदाहरण आहे.
इंद्र शब्दाला अनप्रत्यय झाला. सास्य देवता. हा कोणत्या सूत्राने? देवतास्य सास्य देवता आहे की नाही. या सूत्राने अनप्रत्यय होऊन रूप बनलंय काय? ऐंद्र. काय बनलं? ऐंद्र. आणि मग त्याला गिप करा या सूत्राने, तो रूप बनेल काय? ऐंद्री. ऐंद्री म्हणजे काय? इंद्र जिचा देवता आहे अशी दिशा ऐंद्री. पत्नी बी होऊ शकतं ऐंद्री. इंद्राची पत्नी पण ऐंद्री आहे. दिशेचं पण दिशेला पण म्हणतात ऐंद्री. कोणत्या दिशेला ऐंद्री म्हणणार? की ज्या दिशेची देवता इंद्र आहे. ठीक आहे ना जी. अशी कोणती दिशा माहिती का? पूर्व. पूर्व दिशेची देवता कोणती आहे? इंद्र. पुढे काय उदाहरण आहे? हा आता औत्सी हे अय प्रत्ययाचं उदाहरण आहे. हा तर अय प्रत्यय होऊन रूप बनलंय औत्स आणि गिप केला तर रूप बनेल औत्सी. उत्से भवा औत्सी. पाण्याच्या धबधब्याच्या ठिकाणी होणारी मछली वगैरे तिला म्हणायचं औत्सी. बरोबर. तत्र भव अर्थामध्ये उत्सादिभ्योय सूत्राने अय प्रत्यय होऊन औत्स बनलं होतं. त्याला गिप प्रत्यय होऊन रूप बनलं औत्सी. चला पुढे. आता पुढे उदाहरण आहे काय? उरुद्वयसी, उरुदग्नी, कुरुमात्री. तीन उदाहरण आहे ना. तर तीन प्रत्यय झाले इथं. कोणता? द्वयसच, दग्नच, मात्रच. बरोबर. तिघाची तीन उदाहरण. तर म्हणजे काय लिहा? तर सूत्र गेलंय माग. प्रमाणे द्वयसच दग्नय मात्रच. प्रमाण आहे याचं. या अर्थामध्ये द्वयसच दग्नय मात्रच प्रत्यय झालेला आहे. आणि प्रत्यय होऊन रूप बनलं होतं उरुद्वयस, उरुदग्न, उरुमात्र. त्याला गिप केला है की नाही. उरुद्वयस अधिक गिप, उरुदग्न अधिक गिप, उरुमात्र अधिक गिप. तो रूप बनेल उरुद्वयसी, उरुदग्नी, उरुमात्री. है की नाही. म्हणजे उरु म्हणजे मांडीत काय पाणी जिच्यामध्ये अशी नदी वगैरे. ठीक आहे ना. उरुद्वयसी, उरुदग्नी, उरुमात्री. झालं ना उदाहरण. पुढे उदाहरण आहे काय? तय प्रत्ययाचं उदाहरण. पंच तै. तर पंचन शब्दाला तय प्रत्यय होऊन रूप बनलं होतं पंचतय. संख्याया अवयवे तय आहे की नाही. या सूत्राने पंचन शब्दाला तय प्रत्यय होऊन पंचतय. आणि मग आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गिप केला टिढाण इत्यादी सूत्राने तर रूप बनलं काय? पंचतई. झालं. त्याच्यानंतर उदाहरण आहे कोणतं? हा उदाहरण कोणतं आहे? आक्षिकी. आक्षिकी ना. ठक प्रत्ययाचं उदाहरण. तर अक्षैर दिव्यती इति आक्षिकी स्त्री आहे की नाही. पासी जे असतात ना त्याने जुवा वगैरे खेळणारी जी स्त्री तिला म्हणायचं काय? आक्षिकी. तर तेन दिव्यती खनती जयती जितम या सूत्राने अक्ष शब्दाला ठक प्रत्यय होऊन पुन्हा ठस्येक इत्यादी सारं होऊन रूप बनलं होतं आक्षिक. आक्षिक. मग त्याला स्त्रीलिंगाची विवक्षेत गिप प्रत्यय झाला, रूप बनलं आक्षिकी. लक्ष देऊ राहिलं जी. चला त्याच्यानंतर उदाहरण आहे कोणतं? लावणिकी. कोणता प्रत्यय? ठय प्रत्ययाचं उदाहरण. तर लवण शब्द आहे. लवणात ठय सूत्र गेलाय. त्याने तस्य पन्यम या अर्थामध्ये लवण शब्दाला ठय प्रत्यय होऊन रूप बनलाय लावणिक. काय जी? लावणिक. आणि त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत टीट ढाण इत्यादी सूत्राने गिप प्रत्यय होऊन रूप बनलं लावणिकी. आहे की नाही. लावणिकी झालं जी. म्हणजे काय बरं? लवणम पण्यम अस्याह इति लावणिकी.
काय विग्रह आहे? लवणम पण्यम अस्या इति लावणी. म्हणजे काय? मीठ विकणारी स्त्री, काय जी? मीठ विकणारी स्त्री, तिला काय म्हणायचं? लावणिकी. झालं जी. चला मग पुढे. आता पुढे उदाहरण आहे कशाचं? कोणत्या प्रत्ययाचं? ठै झाला ना? ठक झाला. कोणता झाला? ठै. आता कोणता प्रत्यय? हा, ठै प्रत्यय. कै का? ठै झाला. कै. कै प्रत्ययाचं उदाहरण. बरोबर. तर काय उदाहरण दिलंय? यादृशी. तर यादृश शब्द आहे कै प्रत्ययांत. यादृश शब्द कै प्रत्ययांत आहे. कोणत्या सूत्राने कै झाला? तदादिषु दृशो नावोचने कै. या सूत्राने कै प्रत्यय झाला आहे आणि रूप बनलं यादृश. मग त्याला आता टीट ढाण इत्यादी सूत्राने गिप प्रत्यय होऊन रूप बनेल स्त्रीलिंगामध्ये यादृशी. झालं जी. त्याचप्रमाणे तादृशी, कीदृशी, मादृशी, त्वादृशी, सदृशी इत्यादी. झालं. चला शेवटचा प्रत्यय कोरा. उदाहरण काय दिलंय? इत्वरी. बरोबर आहे की नाही? तर इन गतो धातूला कोर प्रत्यय झाला आहे आणि कोर प्रत्यय होऊन रूप बनलं इत्वर. इन कोणत्या सूत्राने इत्वर प्रत्यय झाला? इन नश जिसर्तिभ्य कोरा आहे की नाही? 3-2-163 या सूत्राने कृत संज्ञ कोर प्रत्यय होऊन रूप बनलं आहे इत्वर. बरोबर. आणि त्याला आता गिप प्रत्यय केला टिढाण इत्यादी सूत्राने रूप बनेल इत्वरी. आहे की नाही? इत्वरी म्हणजे काय? गमनशीला स्त्री, चालण्याचा स्वभाव आहे जिचा, अशी स्त्री, तिला काय म्हणायचं? इत्वरी. दुसऱ्या भाषेत कुलटा, तिला पण इत्वरी म्हणतात. ठीक आहे ना जी. चला कळलं. आता पुढे काय आहे जी? वार्तिक आलं. काय वार्तिक आहे? नयस्नयी कक क्यूस तरुण तरुण तलुनाम उपसंख्यानम. बोला. नयस्नयी कक क्यूस तरुण तरुणाम उपसंख्यानम. ठीक आहे जी. तर नय, स्नय, इकक आणि ख्यून हे प्रत्यय आहेत. ख्यून 4 प्रत्यय आहेत. ते 4 जे प्रत्यय सांगितले आताचे नय, स्नय, इकक, ख्यून हे प्रत्यांत प्रातिपदिकांना, तसेच तरुण आणि तलुन हे पण 2 प्रातिपदिक आहे. प्रत्यय नाही, प्रातिपदिक आहे. यांना देखील स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय म्हणायला पाहिजे. कोणता? लिहा वार्तिकाचा अर्थ. नय, स्नय, नय, स्नय, इकाक, ख्युन प्रत्ययांत प्रातिपदिकांना तसेच तरुण तलुन प्रातिपदिकांना तरुण तलुन प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीप प्रत्यय होतो. गीप प्रत्यय होतो. झालं जी. प्रत्ययग्रहणे तदंताग्राह्य या नियमानुसार प्रत्ययांतांना गीप प्रत्यय करायचा आहे स्त्रीलिंगामध्ये. तर पहिला प्रत्यय कोणता आहे? नय. नय प्रत्ययाचं उदाहरण देऊ राहिले ग्रंथकार. स्त्रैणी. बरोबर. तर स्त्री शब्दाला काय?
स्त्रीषु भवा स्त्रैणी. स्त्रैणीचा अर्थ काय? स्त्रीषु भवा स्त्रैणी, स्त्रियांमध्ये होणारी कथा चर्चा प्रवृत्ती त्याला म्हणायचं स्त्रैणी. तर मूळ शब्द आहे स्त्री. स्त्री शब्दाला प्रागभवनीय भव इत्यादी अर्थामध्ये प्रत्यय झालाय नय. कोणत्या सूत्राने? स्त्री पुंसाभ्याम नयस्नयो भवनात सूत्राने स्त्री शब्दाला नय प्रत्यय होऊन रूप बनलं आहे स्त्रैण. काय रूप बनलं? आता त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये नयस्नैक या वार्तिकाच्या द्वारे गिप प्रत्यय. स्थिती आहे स्त्रैण अधिक गिप, रूप बनेल स्त्रैणी. झालं. स्त्रैणी शब्दाचा काय अर्थ आहे? स्त्रीमध्ये होणारी. हा, स्त्रीषु भवा स्त्रैणी, स्त्रियामध्ये होणारी काय चर्चा कथा प्रवृत्ती जे काय असेल ते त्याला म्हणायचं स्त्रैणी. स्त्रैणी कथा आहे. पुढे उदाहरण दिलं आहे पौंसने. स्नेह प्रत्ययाचं उदाहरण आहे, स्नेह प्रत्ययांताचं. तर पुंस शब्द आहे त्याला देखील स्त्री पुंसाभ्याम नय स्नेह भवना सूत्राने पुंस शब्दाला स्नेह प्रत्यय होऊन रूप बनलं पौंस. त्याला आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये या वार्तिकाच्या द्वारे गिप झाला तर रूप बनलं काय? पौंसने. त्याचा अर्थ काय? पुंसू भवा पौंसने, पुरुषांमध्ये होणारी कथा चर्चा प्रवृत्ती वगैरे त्याला काय म्हणायचं? पौंसने. ठीक आहे जी. चला आता त्याच्यानंतर काय आहे? एकक प्रत्यय. तर मूळ शब्द आहे शक्ती. बरोबर. शक्ती शब्दाला शक्ती यष्टमोरिकक या सूत्राने तदस्य प्रहरणम या अर्थामध्ये इकक प्रत्यय होऊन रूप बनलाय शाक्तिक. काय बनलाय? त्याला आता नयस्नैक ख्युंस तरुण इत्यादी वार्तिकाच्या द्वारे गिप प्रत्यय झाला तर रूप बनलं शाक्तिकी. काय जी? शाक्तिकी. कळला अर्थ? शाक्तिकी म्हणजे काय? शक्ती शब्द बरची वगैरे हत्यार आहे जिचं अशी स्त्री आहे की नाही. शक्ती आहे हत्यार जिचं. शक्ती म्हणजे काय? बरची वगैरे अशी ती आहे हत्यार जिचं अशी जी स्त्री तिला म्हणायचं काय? शाक्तिकी. ठीक आहे ना जी. किंवा आणखी उदाहरण घ्यायचं असलं तर दिलं आहे पुस्तकात याष्टिकी. हे सुद्धा एकक प्रत्ययांताचं उदाहरण आहे. यष्टी प्रहरणम अस्याह तिला म्हणायचं याष्टिकी. म्हणजे काय? यष्टी म्हणजे लाठी काठी. काठी आहे हत्यार आहे की नाही. म्हणजे काठी रूप हत्यार त्याला धारण करणारी जी स्त्री तिला म्हणायचं काय? याष्टी. हातात काठी घेतलेली उठून सुटून काठीच राहते तिच्या हातात. जो भेटेल त्याला मारणार. तिला काय म्हणायचं? बाबा रे पळा पळा याष्टिकी आली. याष्टिकी आली म्हणजे कोण आली? काठी हातात घेतली स्त्री आली. कळलं? चला. कधी कधी निघत असते ती विहिरीजवळ. दिसली ती की नाही? नाही याष्टिकी. जमलं. पुढे उदाहरण आहे आढ्यंकरणी. काय उदाहरण आहे? आढ्यंकरणी. ख्युन प्रत्ययांताचं उदाहरण आहे. मूळ शब्द आहे आढ्यंकरण. म्हणजे काय? आढ्यंकरणी आहे ना. त्याचा आढ्यंकरण त्याला गिप होऊन आढ्यंकरणी झालं. आढ्यंकरणी म्हणजे काय? त्याचा अर्थ अनाढ्यम आढ्यम कुर्वन्ति अनया इति आढ्यंकरणी. म्हणजे काय? विद्या. आढ्यंकरणी शब्द काय अर्थ करायचा? विद्या. काय अर्थ लिहिला? अनाढ्यम आढ्यम कुर्वन्ति अनया इति आढ्यंकरणी. म्हणजे काय? जिच्याद्वारे अनाढ्य. अनाढ्य शब्दाचा अर्थ आहे निर्धन. निर्धन व्यक्तीला आढ्य धनी बनवल्या जातं जिच्याद्वारे. आहे की नाही. निर्धन व्यक्तीला धनी बनवलं जातं जिच्याद्वारे. तिला म्हणायचं आढ्यंकरणी अर्थात विद्या. झालं जी. कसं झालं हे सारं? आढ्य हे कर्म आहे ते उपपदामध्ये असता
डुक्राईन करणे धातूला करणकारकामध्ये क्षुन प्रत्यय झाला आहे. सूत्र आहे त्याच्यासाठी आड्य सुभज स्थूल पलित इत्यादी सूत्र आहे. या सूत्राने क्षुन प्रत्यय झाला आहे आणि क्षुन प्रत्यय होऊन रूप बनलं आढ्यंकरण. आणि मग त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये नयस्नैक इत्यादी वार्तिकाच्या द्वारे गिप प्रत्यय झाला आणि रूप बनलं मग काय आढ्यंकरण झालं. पुढे जाऊया. पुढे आहे काय तरुण तरुणी. तर तरुण हे प्रातिपदिक आहे. त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत गिप प्रत्यय केला या वार्तिकाने. तर रूप बनलं काय तरुणी जवान स्त्री. तसेच तलुन अदंत प्रातिपदिक आहे. त्याला गिप प्रत्यय केला या वार्तिकाने स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये. तर रूप बनलं काय तलुनी. त्याचाही अर्थ तोच आहे युवती स्त्री. ठीक आहे ना जी. झालं हे. जाऊया पुढे. आता पुढे सूत्र आहे ययाश्च. विधी सूत्र आहे 4:1:16. ययः पंचमीचं एक वचन च अव्यय दिलाय. ययंता स्त्रियाम गिप स्यात्. बोला ययंता स्त्रियाम गिप स्यात्. ठीक आहे. सरळ अर्थ सूत्राचा लिहून घ्या. यै प्रत्ययांत प्रातिपदिकांना यै प्रत्ययांत प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गिप प्रत्यय होतो. झालं जी. चला गिप प्रत्यय होतो. उदाहरण समजून घेऊ. उदाहरण बनवायचे आपल्याला गार्गी. तर लिहा गर्गस्य गोत्रापत्यम स्त्री गार्गी. गर्गस्य गोत्रापत्यम स्त्री गार्गी. म्हणजे काय गोत्र गर्गाची स्त्री कन्या. झालं काय आता इथं. तर गर्गादिभ्यो यै सूत्राने गोत्रापत्यार्थामध्ये गर्ग शब्दाला यै प्रत्यय झाला आहे. गर्ग शब्दाला कोणता प्रत्यय झाला यै. गोत्रापत्यार्थामध्ये कोणत्या सूत्राने गर्गादिभ्यो यै. यै प्रत्यय होऊन रूप पण नाही गार्ग्य. माग झालंय त्याची सिद्धी. हा काय झालंय जी गार्ग्य. आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय करायचा त्याला गिप. लिहा गार्ग्य अधिक गिप. आत्ताच्या सूत्राने ययाश्च या सूत्राने गिप प्रत्यय झाला. मग स्थिती काय आहे. गार्ग्य अधिक ई गिपचा ई. याची भम यस्य तिच्या. गार्ग्यमध्ये अंतिम अचा लोप. गार्ग्य होतं ना यकारोत्तरवरती असा लोप. आता गार्ग्य अधिक ई ही स्थिती आहे. काय स्थिती आहे गार्ग्य अधिक ई. या अवस्थेत सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे हलस्तद्धितस्य. विधी सूत्र आहे 6:4:150. हलः पंचमीचं एक वचन. तद्धितस्य षष्टीचं एक वचन. काय म्हणतो सूत्र. हलः परस्य तद्धित यकारस्य उपदाभूतस्य लोपः इति परे. अर्थ समजून घेऊ एकदा. हलः परस हलच्या पुढे बरोबर. तद्धित जो यकार पुन्हा कसा तो उपदाभूत यकार त्याचा लोप होतो. इति परे. ई पुढे आला असेल तर लोप होतो. कळलं एवढं. काय ई पुढे आला असेल तर लोप होतो. कुणाचा यकाराचा.
कसा यकार? हलपरक यकार. हलच्या पुढे असणारा यकार. कसा यकार? तद्धित यकार. कसा यकार? उपदाभूत उपदेमध्ये असणारा यकार. त्याचा काय होतो? लोप होतो. बरोबर. स्थिती काय आहे सांगा? गार्ग्य अधिक ई. तर गार्ग्यमध्ये वर्णाचा क्रम सांगा बघू. कोण कोण कसं आहे सांगा. नंबर 1 वर्ण कोण आहे? ग. पुढे आ. पुढे काय? र. हा. पुढे र. ग. पुढे य. य. पुढे काही नाही. मग अंतिम मध्ये कोण आहे? य. आता य हा कोणाच्या पुढे आहे? गच्या पुढे. र गच्या पुढे आहे. हलच्या पुढे आहे. एवढं बरोबर. तद्धित संज्ञा काय? हेही बरोबर. बरोबर आहे की नाही? यकार आहे हेही बरोबर. पुढे ई आला हे बी ठीक आहे. पण तो उपदित कुठे आहे? उपदित पाहिजे होता ना. कसं काय हे सूत्र लागलं आता? हलस तद्धितस्य. प्रश्न आहे की नाही? तर त्याचं समाधान असं आहे, त्या यच्या नंतरचा जो अ त्याचा लोप झाला की नाही? कोणत्या सूत्राने? यस्येतीच्या सूत्राने लोप झाला. बरोबर. आणि यस्येतीच्या सूत्राने जो लोप झाला तर ते अभिय कार्य आहे. काय आहे? अभिय कार्य आहे. आणि हे सुद्धा हलस्तद्धित असे सूत्र हे सुद्धा त्याच अधिकारात असल्यामुळे हे सुद्धा काय आहे? अभिय कार्य आहे. ठीक. आणि एक नियम गेला होता, असिद्ध वदत राहा. दुसरं अभिय कार्य प्राप्त असेल तर त्याच्या दृष्टीने पहिलं अभिय कार्य कसं असतं? असिद्ध. काय असतं? असिद्ध. हलस्तद्धित या सूत्रांचे कार्य करायचं आहे ना, अभिय कार्य आहे. परंतु त्याच्या दृष्टीने पहिलं अभिय कार्य अचा लोप तो कसा असणार? असिद्ध. म्हणजे त्याला तिथं काय दिसणार? अ दिसणार. हलस्तद्धितस्य या सूत्रात तिथं काय दिसणार? अ. आणि जर त्याला अ दिसला तर त्याला विचारलं की भाऊ जर शेवटी अ आहे, याच्या पुढे अ आहे, उपदेला कोण आहे? उपदेमध्ये कोण आहे? मग य. उपदाभूत य झाला की नाही? झालं. या दृष्टीने आहे की नाही? आणि मग आता करा लोप कुणाचा? यचा. हलस्तद्धितस्य सूत्राने. असिद्ध वदत राभात याचा आधार घेऊन. तर मग काय राहील आता शिल्लक? गार्ग. काय राहील? गार्ग अधिक ई जोडून द्या. गार्गी. झालं जी? काय बनलं? गार्गी. ठीक आहे. चला पुढे काय? सूत्राचा अर्थ लिहिला नाही का? लिहा मग. हलच्या पुढे तद्धित य असेल, तद्धित य असेल व तो य उपधेमध्ये असेल, व तो य उपधेमध्ये असेल तर त्याचा लोप होतो. लोप होतो. ई पुढे असेल तर, ई पुढे असेल तर. झालं जी? चला आता पुढे सूत्र आहे प्राचाम स्फ तद्धितः. बोला. विधी सूत्र आहे 4:1:17. प्राचाम षष्टीचं बहुवचन, स्फः प्रथमेचं एकवचन, तद्धितः प्रथमेचं एकवचन. अर्थ पहा. ययंतात स्फः वा स्यात् स च तद्धितः. बोला. ययंतात स्फः वा स्यात् स च तद्धितः. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ययंत प्रातिपदिकाला विकल्पाने स्फ प्रत्यय होतो.
काय होतो श्व. आणि तो तद्धित, त्याला तद्धित मानावं. बरोबर जी. चला लिहा मग सूत्राचा अर्थ. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये ययंत प्रातिपदिकाला विकल्पाने स्फ प्रत्यय होतो. स्फ प्रत्यय होतो. तसेच त्याची तद्धित संज्ञा आहे. झालं जी. तद्धित संज्ञा आहे. तर उदाहरण घेऊया. उदाहरण आपल्याला सिद्ध करायचंय गार्ग्यायनी. तर लिहा. गर्गस्य गोत्रापत्यम स्त्री गार्ग्यायनी गार्गी वा. गार्ग्यायनी गार्गी वा. अर्थ काय? गर्गाची गोत्रापत्य संतती. गर्गाची गोत्रापत्य संतती अर्थात कन्या. तर मूळ शब्द आहे गर्ग. त्याला गर्गादिभ्यो यै सूत्राने गोत्रापत्यार्थामध्ये यै प्रत्यय होऊन रूप बनतं गार्ग्य. काय बनतं? गार्ग्य. तर गार्ग्य कसं झालं मग? यै प्रत्यांत आहे. काय आहे जी? ययंत कोण झालं? गार्ग्य. बरोबर आहे की नाही? मग आता त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये विकल्पाने स्फ प्रत्यय करायचा आत्ताच्या सूत्राने. प्राचाम स्फ तद्धित. मग करा. तर स्थिती होईल गार्ग्य अधिक स्फ. गार्ग्य अधिक स्फ. स्फ मध्ये श प्रत्ययस्य सूत्राने शची संज्ञा. तस्य लोपाने लोप राहील फ. तर गार्ग्य अधिक फ. बरोबर. सूत्र आहेत एक मागचं. आयनेयीनीय फड ख च घाम प्रत्यादीना. फच्या ठिकाणी अयन आदेश. स्थिती आहे गार्ग्य अधिक आयन अ. फ मधला अ तसाच आहे. गार्ग्य अधिक आयन अ. आयनच्या न मध्ये अ जाईल. आयन. गार्ग्य अधिक आयन. याची भम यस्य तिच्या. गार्ग्य मधील अंतिम अचा लोप. तर गार्ग्य अधिक आयन जोडून द्या. गार्ग्यायन. गार्ग्यायन झालं एवढं. गार्ग्यायन. या अवस्थेत सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे शिद्गौरादिभ्यश्च. विधी सूत्र आहे 4:1:41. शिद्गौरादिभ्य पंचमीचं बहुवचन च अव्यय. अर्थ पहा. शिद्भ्यः गौरादिभ्यः च स्त्रियां गीष स्यात्. बोला. झालं. तर शीत शब्दाला, शीत म्हणजे काय? श आहे इज्जाचा. शीत म्हणजे काय? श आहे इज्जाचा. अशा प्रातिपदिकाच्या पुढे. तसेच गौरादी म्हणजे गौरादी एक गण आहे. तर गौरादी गण पठित शब्दांना, प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये स्त्रीलिंगी प्रत्यय होतो. कोणता? गीश. गीश म्हटलंय ना. कोणता प्रत्यय होतो? गीश. बरोबर. स्थिती काय आहे? गार्ग्यायन. तर गार्ग्यायन मध्ये कोणता प्रत्यय झाला? शेवटी स्फ.
स्पच्या ठिकाणी आयन झाला ना, आदेश येतो, पण मूळ प्रत्यय कोण आहे? स्प. स्प मध्ये शची संज्ञा आहे की नाही? म्हणजे शीत प्रत्यांत आहे की नाही? आता हे मग शीत प्रत्यांत प्रातिपदिक आहे कोण? गार्ग्यायन. मग त्याला शीत गौरादिभ्यश्च सूत्राने प्रत्यय करा गीश. स्थिती आहे गार्ग्यायन अधिक गीश. गीशचा राहतो ई. हलंत्यम सूत्राने शचित संज्ञा, लशक्व तद्धिते सूत्राने गचित संज्ञा लोप राहतो ई. स्थिती बनली गार्ग्यायन अधिक ई. याची भम यस्य तिच्या. गार्ग्यायन मधील अंतिमचा अचा लोप, तर गार्ग्यायन अधिक ई जोडून द्या. गार्ग्यायनी. अटकुप वांग नुम व्यवायती. गार्ग्यायनी मधील न ला न, गार्ग्यायनी. फिर प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय सुआला. गार्ग्यायनी अधिक सु, परंतु हलग्याभ्यो दीर्घासु तिस्या प्रोक्तम हल. त्या सुचा लूप झाला, रूप बनलं गार्ग्यायनी. बनलं जी गार्ग्यायनी. बस. आता पुढे उदाहरण आहे नर्तकी. तर लिहा नर्तकी. सूत्राचा अर्थ लिहा. शीत अर्थात श आहे इत ज्याचा, अशा प्रत्ययांत प्रातिपदिकाच्या पुढे, प्रत्ययांत म्हणजे शीत प्रत्ययांत प्रातिपदिकाच्या पुढे, तसेच गौरादी गणपठित प्रातिपदिकांच्या पुढे, गौरादी गणपठित प्रातिपदिकांच्या पुढे स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीश प्रत्यय होतो. स्त्रीत्वाच्या विवक्षेमध्ये किंवा स्त्रीलिंग विवक्षेमध्ये गीश प्रत्यय होतो. झालं उदाहरण. पुढचं उदाहरण घ्या आणखी. नर्तकी. बरोबर. नर्तकी म्हणजे काय? नाचणे जिचं शिल्प आहे, स्वभाव आहे, तिला म्हणायचं नर्तकी. तर नृती गात्र विक्षेपी हा दिवादिगणाचा धातू आहे, त्याला शिल्पिनी शुन या सूत्राने शिल्पी करता अर्थामध्ये शुन प्रत्यय झाला आहे. आणि शुन प्रत्यय होऊन रूप बनलं आहे नर्तक. शुनचा ऊ राहतो, युवर नाकवणे, ऊच्या ठिकाणी अक होतो, आहे की नाही? पुन्हा झालं ना, काय म्हणे? नृत अधिक अक, पुगंधर उपद असल्याच्या उपदेला गुण होतो, तर रूप बनतं काय? नर्तक. शुन प्रत्यांत आहे की नाही? शुन मध्ये शची संज्ञा आहे की नाही? म्हणजे शीत जो प्रत्यय तदंत प्रातिपदिक झालं कोणतं? नर्तक. शीत आहे, शीत प्रत्यांत आहे. आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेत शीत गौरादिभ्यश्च सूत्राने गीश करा. नर्तक अधिक गीश, रूप झालं तयार नर्तकी. बरोबर जी? दोन उदाहरण दिले शीतचे. आता पुढे गौरी. तर गौरादी गणपटीत शब्द आहे हा गौरी. तर लिहा गौर शब्द आहे, तर गौर शब्दाला गीश केला शीत गौरादिभ्यश्च सूत्राने. गौरादी गणपटीत शब्द आहे गौर, मग रूप बनलं काय? गौरी. गौरी म्हणजे काय? गौर वर्ण स्त्री, गोरा गोरा वर्ण आहे जिचा, तिला म्हणायचं गौरी, अर्थात पार्वती. बरोबर? पाहिली की नाही कधी? पार्वती माता महादेवाची पत्नी कशी आहे? गौरी गौरी आहे, म्हणून तिला म्हणायचं गौरी. गौरी. बघा महादेव काळे आहे की नाही, आणि पत्नी गौरी. गौरी. तेव्हापासून प्रथा चालू आहे, काळा मुलगा असला तरी तो सुद्धा इच्छा करतो कशी असावी? गौरीच असावी. झालं ना? तर गौरी झालं जी. याचप्रमाणे आणखीन उदाहरण
सुंदरच सुंदरी, नट नटी, कट कटी, कंबर, तरुण तरुणी, मातामह मातामही, पितामह पितामही, हे सारे गिश प्रत्यंत आहे. ठीक. चला पुढे उदाहरण आहे अनाडुही. अनाडू हा शब्द गेला की नाही? काय अर्थ आहे त्याचा? बैल. आणि अनाडुही म्हणजे गाय. अनाडुह अनुडुही, अनुडुही म्हणजे काय? गाय. ठीक आहे ना जी. दोन शब्द बनणार इथं, अनाडुही पण अनडवाही पण. कसं काय लिहा? अनडव शब्द हा गौरादी गणातला शब्द आहे आणि म्हणून शीत गौरादी व्यस्त सूत्राने गिश प्रत्यय. लिहा प्रक्रिया. अनडुह अधिक गिश. अनडुह अधिक गिश. गिशचा राहतो ई. एक वार्तिक येतं आमनडुह स्त्रियामवा. काय करत हे वार्तिक? विकल्पाने आमचा आगम. मिदचोंत्यात परसूत्राचा आधार घेऊन हे आम आगम होईल अंतिमच्या पूर्वभागी. मिदचोंत्यात पर अंतिमच्या परभागी स्थिती होईल अनडू आ ह अधिक ई. अनडू आमचा आ ह अधिक ई. तर आला की नाही? आय कशाच्या पुढे? आ उच्या पुढे. इको याची उला व. अनाट व मध्ये जाईल आ आणि ह मध्ये जाईल ई. तर अनड वाही एक रूप बनलं. काय रूप बनलं? अनडवाही. आणि आमचा अभाव, आम जेव्हा करायचा नाही तेव्हा मूळ शब्द आहे अनडुह, त्याला केला गिश ई, जोडून दिलं अनडुही. दोन्हीचा अर्थ एकच आहे, गाय. अनडुही अनडवाही झालं. आकृती गणोयम. हा जो गौरादी गण आहे कसा आहे? आकृती गण आहे. लागलं. चला पुढे. बस. पुढचा विचार उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.